गणगणगणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवले आहे बटाटा पुरी. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे मी घेतले आहेत 4 ते 5 बटाटे उकडून घेतले आहेत, सालं काढून घेतली आहेत. आणि ही गव्हाचं पीठ आहे. त्या बटाट्यामध्ये जेवढं बसणार आहे तेवढं घ्यायचं आहे. त्यासाठी मी जास्तीचं काढून घेतलं आहे. अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. 1 चमचा ओवा घेतला आहे. स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि तळणीसाठी तेल घ्यायचं आहे. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी हे उकडलेले बटाटे आहे ते किसून घेत आहे. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला आता हे बटाटे माझे किसून झाले आहेत. त्याच्यामध्ये आता ही कणिक किती बसते आहे तेवढी मी बसवून घेणार आहे. म्हणजे तिंबून घ्यायचं आहे, घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला. हे पहा, आता मी काय करते, चमचा बाजूला ठेवते आणि हाताने करून पाहते. म्हणजे मला साधारण अंदाज येईल की त्याच्यामध्ये आणखी गव्हाचं पीठ किती टाकावं लागेल. ते पूर्ण सगळं मिक्स करून घेतल्यानंतरच मग आपल्याला ते मसाले आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. अजून थोडंसं सैलसर वाटतंय तर मला वाटतं याच्यामध्ये आणखी थोडीशी गव्हाची कणिक बसून जाईल. हळूहळू वाढवत न्यायची आहे, एकदम टाकू नका, कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय. हे शिजलेल्या बटाट्यांमध्ये जेवढा ओलसरपणा आहे तेवढ्यामध्येच कणिक मला भिजवायची आहे. चला आता हे घट्ट तिंबून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण आता काय करूया, जिरे आणि ओवा टाकून घेऊया. पहिल्यांदा मी हे जिरे टाकून घेत आहे. हे अर्ध बोबडे कुटलेले आहेत. आता ओवा आहे तो हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे, ते पण टाकून घ्यायचं आहे. आता स्वादानुसार मीठ टाकते आहे. साधारण मला 1.5 चमचा मीठ लागलं आहे इथे. आता हे छान सगळं मिक्स करून घट्ट गोळा तिंबून घ्यायचा आहे. हे पहा, असा झाला पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी त्याची असायला हवी. आता आपण लगेच पुऱ्या करायला घेऊया. मी काय करते, मोठी पोळी लाटून घेते आणि त्याच्यावर बारीक वाटी ठेवून त्याने कट करून घेते. अशा छोट्या 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 पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. पटकन होतात, वेळ लागणार नाही. आणि लगेच इकडे गॅसवर एका बाजूला तेल तापत ठेवायचं आहे. तेल तापलं आहे. आता मी पहिली पुरी सोडून तळून घेत आहे. हे पहा, छान तळली जाते आहे, मस्त टम्म फुगत आहे, मस्त तळून झाली आहे. पहा, आता मी अशाच बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेऊन तळून घेते. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.